समाजामध्ये वावरत असताना दोन प्रकारची प्रकृती आपल्याला पाहायला मिळते. एक प्रकृती असती की सुखात किंवा दुःखात पटकन काहीतरी व्यक्त होण्याची, आणि एक प्रकृती असती ती सुखात किंवा दुःखात धीर गंभीरपणे जे होतंय ते तटस्थपणाने पाहण्याची. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात, अर्जुना, आपूर्यमानम अचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न काम कामे. दुसऱ्या अध्यायात भगवान स्थितप्रज्ञाचं लक्षण अर्जुनाला सांगतात. आपूर्यमानम अचल प्रतिष्ठम समुद्रम आपहा यत् प्रविशन्ति. अर्थात समुद्र असा अचल आणि अप्रतिष्ठ अशा स्वरूपाचा आहे की समुद्रामध्ये येणाऱ्या नद्या तो सहजासहजी सामावून घेतो. म्हणजे एखादी नदी समुद्रात आली म्हणून समुद्र वाढत नाही, आणि एखादी नदी समुद्रात आतापर्यंत यायची आहे म्हणून समुद्र आटतही नाही. तद्वत कामायम प्रविशन्ति सर्वे. अर्थात सुख आलं तरी सुद्धा ज्याचं मन भांबावून जात नाही आणि दुःखामध्ये जो हरवून जात नाही, धीर गंभीरपणाने जो दोनही गोष्टींना सामोरं जातो, स शांतीम आपनोती, याला खरी शांती प्राप्त झाल्याशिवाय राहत